आणि भावेश नायर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण दोन्ही मॅच ऑफिसला विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर आणि नक्कीच आपण जी सेवा दिलेली आहेत त्याबद्दल तो सन्मानाचा स्वीकार भावेश नायर सर आणि अक्षय निर्मल सर आपण करायचा आहे. 2 दिवसांमध्ये निर्विवाद पंचांची भूमिका या सर्व कमिटीने पूर्ण केलेली आहे. तर आमची पंच कमिटी या अक्षय निर्मल सर स्वतः पुण्यातले पंच आहेत. पुण्यातील बहुतेक स्पर्धेमध्ये अक्षय निर्मल सरांचं विशेष योगदान ॲज अ अंपायर म्हणून राहिलेलं आहे आणि नॉस्टार ट्रॉफीच्या तिसऱ्या पर्वामध्ये आपण लगातार 2 दिवसात अक्षय निर्मल सरांना पाहतोय. तर अक्षय निर्मल सरांचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण पाहतोय. अंपायरला आपण लगेचच सन्मानित करणार आहोत ज्यांची भूमिका खूप महत्त्वाची, कारण कधी कधी पंचांना कुठेतरी आपण नक्कीच भाव द्यायला पाहिजे का, त्यांचा अनुभव, त्यांचा अभ्यास, त्यांचं टेम्परामेंट आणि त्यानंतर त्यांचं अनुकरण, तणावाला जुगारून त्यांची कामगिरी आयोजकांसाठी खूप महत्त्वाची असते. तर अक्षय निर्मल सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी सन्माननीय राकेशजी शेट्टी आणि सर्व मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर MCAची अंपायरिंग एक्झाम खूप चांगल्या पद्धतीने पास करून भावेश नायर यांना अचूक नियमांची माहिती आहे आणि त्या नियमांच्या आधारावर मैदानाच्या आतमध्ये ते अनुकरण खेळाडूंकडून कसं करून घ्यायचं त्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर भावेश नायर सरांचा देखील या ठिकाणी विशेष आभार व्यक्त केले जाते. त्यानंतर राजेश कोळे सर ज्यांनी देखील या परिसरामध्ये प्रत्येक खेळाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन पोहोचवण्यासाठी ते मेहनत घेतलेली आहे. तर या ठिकाणी आपण विशेष सन्मान राजेश कुळे सरांचा करतोय. विविध खेळांमध्ये त्यांचं समालोचन आपण ऐकतोय आणि त्याचमुळे त्यांच्या वतीनं खेळाडूंना ऊर्जा मिळते, खेळाडूंना अचूक माहिती मिळते वेगवेगळ्या खेळांची. तर त्या ठिकाणी सन्माननीय राजेश कुळे सरांचा विशेष आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण यानंतर मनीष थोडंसं आपल्याला थांबवतोय. मनीषजी पाटील, आपण मीरा भाईंदरचा सुमधुर आवाज आज या दिवसभरात ऐकलात. यावर्षी अप्रतिम मोठमोठ्या स्पर्धा, सांगे प्रीमियर लीग, त्याचप्रमाणे गेल्या वर्षी टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप, सुप्रीमो चषक ज्यांनी कव्हर केला असे मनीषजी पाटील यांचा देखील सत्कार आपण सन्मान्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करत आहोत. यानंतर या स्पर्धेतील जो पारितोषिक वितरण सोहळा, त्याचप्रमाणे पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान पुन्हा एकदा आपण जाऊया मनीषजी पाटील यांच्याकडे. इस्तियाक आपण यायचं आहे. 3 चेंडू घेतले आणि 3 चेंडूमध्ये 18 धावा. तर इस्तियाक ठरतात मॅन ऑफ द मॅच. इस्तियाक या सकाळपासून त्यांनी आपल्या संघासाठी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांचं त्या संघामध्ये असणं का आवश्यक होतं. तर नक्की जय अंबे 11 गिरगाव रायगड या संघासाठी इस्तियाकने जी भूमिका पहिल्या सामन्यात घेतली होती तीच भूमिका अंतिम सामन्यात सुद्धा घेतली. तर इस्तियाक ठरत आहेत अंतिम सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. टिपिकल अटॅकिंग बॅटिंग ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि त्यांच्या स्ट्रेंथच्या आधारावर एका षटकामध्ये अंतिम सामना जय अंबे 11 गिरगाव रायगड या संघाने जिंकला. इस्तियाक या ठिकाणी आपण एक टी-शर्ट देतोय एजे स्पोर्ट्सच्या वतीनं, तसेच एक ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन आपण विशेष सन्मान इस्तियाकचा करतोय. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग तुम्हाला इस्तियाकची पाहायला मिळाली. अभिनंदन इस्तियाक. भविष्यातील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम आपण बेस्ट बॅटरचा पुरस्कार देणार आहोत. तर बेस्ट बॅटरचा पुरस्कार असा आहे, रोख बक्षीस, ट्रॉफी, कॅप आणि स्लीवलेस टी शर्ट असं स्वरूप बेस्ट बॅटरचं आहे. तर ज्या फलंदाजाने पहिल्या 2 डावांमध्ये अक्षरशः गोलंदाजांची झोप उडवली होती, एका डावामध्ये 46 आणि एका डावामध्ये 33 असा त्याचा स्कोर, एकूण पूर्ण दिवसभरातला त्याचा स्कोर 92 धावा, ते आहे ताई पॅकरचे विनायक भोईर, बेस्ट बॅटर ऑफ द नॉर्थ स्टार ट्रॉफी. विनायक प्लीज कम फॉरवर्ड. कॅश प्राइज, ट्रॉफी, स्लीवलेस टी शर्ट तसेच कॅप. चला विनायकच्या बिहाईफमध्ये आपण नक्कीच ते पुरस्कार त्यांचे मित्र स्वीकारतील. विनायक काय खेळलाय ताई पॅकर्स या संघासाठी आणि ते खूप आवश्यक सुद्धा असतं. जेव्हा आपण आपल्या संघासाठी खेळतोय तर आपण काय देऊ शकतोय ते तुम्हाला दिलं पाहिजे आणि विनायकने सकाळपासून ताई पॅकरसाठी एक फ्लाइंग स्टार्ट देण्याचं काम केलेलं आहे. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स विनायक भोईरचा चांगलाच राहिलाय.
फक्त कॅप. ओके, एजे स्पोर्ट्सकडून कॅप आहे. तर नंतर आपण बेस्ट बॉलर या पुरस्काराकडे जाऊया. बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा आजच्या दिवसात जे संघ खेळलेले आहेत त्यापैकी एका खेळाडूला मिळेल, ज्याचं फायफर चुकलं, 5 विकेट ज्याच्या नावावर पूर्ण दिवसभरामध्ये. जय अंबे 11 गिरगाव रायगड, विक्रांत चव्हाण. विक्रांत चव्हाण लगेच या. विक्रांत चव्हाणच्या बिहाफमध्ये या लवकर. चला, आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत. उद्या रक्षाबंधन आहे, सर्व भावांना शॉपिंग करायची आहे बहिणीसाठी. त्याचमुळे चला या लवकर. आपण यायचं विक्रांत चव्हाण यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. स्वरूप आहे कॅप, ट्रॉफी आणि कॅश प्राईज. एजे स्पोर्ट्सच्या वतीने कॅप आपण स्पॉन्सर्ड पाहतोय, त्यानंतर ही ट्रॉफी आणि कॅश प्राईज. त्यानंतर बघा ती डबल हॅट्रिक मात्र व्हायला हवी होती नाही का, प्रत्येकाला तेच वाटतं, पण कुठेतरी तसं घडलं नाही. तर आपण पुढे जाणार आहोत सिरीज. चला, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट फिल्डर पुढच्या पर्वात देऊया आपण. आहे का? यस आहे. बेस्ट फिल्डरचा पुरस्कार चेतन जाधव. चेतन जाधवला बेस्ट फिल्डरचा पुरस्कार मिळालेला आहे. तर चेतन, आपण जर असाल तर आपण यायचं. बघा, तुम्ही मागणी केली, आयोजकांनी पूर्तता केली. तर चेतन या, आपण चेतन यायचं. चेतन जाधव बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चेतन जाधव, एक चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना जी सीमारेषेवर जेव्हा झेल टिपली होती कालच्या दिवसातला चेतन. यस, पहिला सामना जो होता चेतन, त्याला आपण थोडा जर तो आला तर आपण नक्कीच आपलं पुरस्कार स्वीकारायचा आहे. चेतन आहेत का? चला नंतर देऊया. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. ह्या पुरस्कार खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येकाला मालिकावीर हा पुरस्काराशी विशेष प्रेम असतं आणि त्या पुरस्काराला नक्कीच आपण जर पाहिलं तर एका धावेचा फरक आहे. म्हणजेच बेस्ट बॅटर विनायक भोईरच्या 92 धावा झाल्या आणि मॅन ऑफ द सिरीज जो आहे त्याच्यात 93 धावा आहेत. फक्त 1 धाव पुढे आहे. आणि आता तो खेळाडू ज्यांना मालिकावीरांचा बादशाह म्हटलं तरी चालेल, ज्यांच्या कित्येक बाईक्स, कित्येक 4 व्हीलर्स आपण पाहतोय, बाईक सम्राट, कार सम्राट, मला नाव उच्चारायची गरज आहे का? केतन म्हात्रे, 93 धावा. केतन म्हात्रे ठरत आहेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. 93 धावा. कॅश प्राइज, कॅप आहे, तसेच पापे स्पोर्ट्स कडून एक ब्रँडेड बॅट सुद्धा आहे, ट्रॉफी सुद्धा आहे. कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. वाखळणच्या ग्रामीण संघामध्ये खेळतो आणि आता व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून सुद्धा प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे बिझी असतो. तर केतन म्हात्रे ठरत आहेत नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024 सीझन 3 चे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन केतन. केतन, नक्कीच मला चर्चा करायला आवडेल, कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता टेनिस बॉल क्रिकेटचा उच्च स्तर आपण पाहिलेला आहे. ISPL या स्पर्धेच्या माध्यमातून कित्येकांना लखपती होण्याची संधी मिळालेली आहे आणि ISPL सीझन 2 साठी कित्येक इच्छुक खेळाडू आता मेहनत घेत आहेत. तर 100%. तर केतन, थोडक्यात मला नक्कीच तुझ्याशी बोलायला आवडेल आणि प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. ISPL खेळण्याचा अनुभव नक्कीच तू पूर्ण जगासमोर सांगितलेला आहे, पण ISPL नंतर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काय फरक पडला आहे आणि या आधुनिक व्यस्त क्रिकेटबद्दल काय सांगशील? कारण प्रत्येक दिवशी प्रवास करायचा आहे आणि आपला 100% द्यायचा आहे. सर, ISPL बद्दल बोललो तर कमीच आहे, कारण की एक ISPL नसून ती एक IPL होती टेनिस क्रिकेटची. ती आम्हाला खेळायला भेटली, हे आमचं स्वप्न झालं पूर्ण आता. आणि बघायला गेलं तर या ग्राउंडवर मी फर्स्ट टाईम आलो खेळायला, कारण की मी मॅच बघायचो, टेनिस बॉलला पण व्हायचे तर रबर बॉल व्हायचा, पण मला पण वाटत होतं कुठेतरी का या ग्राउंडला मी खेळलो पाहिजे. आणि आज चांगला खेळलो आणि सिरीज भेटली. सिरीज भेटायचं कारण म्हणजे का फॅन्स जे फ्रेंड्स लोक मला बोलत असतात नेहमी का दादा चांगला केले तर, त्यांच्यासाठी पण थँक्यू.
नॉस्टार ट्रॉफी पहिल्यांदाच खेळतोय असं मला कुठेतरी कळलेलं आहे. तर या मैदानात खेळण्याचा अनुभव कसा वाटतोय? कारण हिरवळ असलेलं मैदान तुम्हाला क्वचितच पाहायला मिळते आणि मुंबईमध्ये असताना हे हिरवळ असलेलं मैदान आणि त्यावर अगदी टणक खेळपट्टी, या मैदानाबद्दल काय सांगशील आणि या स्पर्धेत खेळण्याचा तुमचा अनुभव? सर नक्कीच, कारण की मुंबईमध्ये खूप टुर्नामेंट असतात, हाफ ग्राउंड असतं. हा पण हाफ ग्राउंड आहे, पण जास्ती बेनिफिट आहे कारण की फुल ग्राउंडसारखाच आहे, फक्त मागे डिक्लेअर आहे एक रन. आणि खेळाचा अनुभव तर खूप चांगला झाला कारण की फर्स्ट टाईम केलो आणि मी सिरीज ठरलो. खूप आनंदी आहे. आयोजकांबद्दल 2 शब्द. सर आयोजकांबद्दल बोलायचं तर रबर बॉल टुर्नामेंट एवढी भारी आयोजन नियोजन करायचं म्हणजे सोपी गोष्ट नसते, कारण की पावसाची टुर्नामेंट आहे, त्यात एवढं भारी आयोजन करायचं खूप चांगलं. क्या वाद, टाळा होऊन जाऊ द्या आयोजकांसाठी, कारण आयोजक नसतील तुम्ही अमोई कुठेच दिसणार नाही. तर आयोजकांसाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नॉस्टार ट्रॉफीच्या. थँक्यू केतन, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर जर्नी. त्यानंतर आपण पुढे सरकणार आहोत आणि पुढचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर सेकंड प्राइज आपण देतोय जे आहे रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य अशी ट्रॉफी. तर सेकंड प्राइज जाते ती म्हणजेच विलायन्स कटकला. विलायन्स कटक उपविजेता ठरतोय नॉस्टार ट्रॉफीचा. रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य असा चषक विलायन कटक्स. तर मी विनंती करतो सन्माननीय दीपक पाटणेकर साहेब, आपणास विनंती करतोय आपण या ठिकाणी ट्रॉफी वितरित करायची. या केतन, जे टीम अवेलेबल पूर्ण टीमने या, कारण तुम्ही सुपरस्टार आहात आणि तुम्हाला पाहण्यासाठी हे सर्व प्रेक्षक जमलेले आहेत. तर नक्कीच आपण व्यासपीठावर येऊन या खिताबाचा स्वीकार करायचा आहे. मॅन ऑफ द सिरीज आपण जी बॅट पाहिली ती पापे स्पोर्टच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे आणि एजे स्पोर्ट्सच्या वतीने ज्या सँडोज आम्ही तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच परिधान करून या प्लीज, कारण हे छायाचित्र खूप महत्त्वाचं आहे. एजे स्पोर्ट्सच्या वतीनं जे तुम्हाला सँडो आम्ही दिलेली आहे, जर्सी आम्ही दिलेली आहे, ती परिधान करूनच हे छायाचित्र कुठेतरी चांगलं दिसतं. बघा ना किती सुंदर असं छायाचित्र दिसतं. एजे स्पोर्ट्सचं खरंच मी कौतुक करतोय की ज्यांनी आम्हाला हे किट प्रोव्हाइड केलेलं आहे. एजे स्पोर्ट्सचं खूप खूप आभार. तर नक्कीच फरदीन, तुझ्याशी मला बोलायला आवडेल. फरदीन खूप चांगला बोलतो नाही का, आणि चांगला खेळतो सुद्धा. फरदीन आज थोड़ा नाराज अशील कारण मनासारखा खेळ झाला नाही. टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? और जो बिजी क्रिकेट है और मांग बढ़ती है खिलाड़ी के माध्यम से अच्छा क्रिकेट खेला जाए, दर्शकों का यही कहना होता है. नहीं, पहले तो नॉर्थ स्टार की कमेटी को थैंक्स बोलना चाहूँगा जो इतना अच्छा ऑर्गेनाइज करते हैं. हमारे सब क्रिकेटर लोग के लिए मतलब ऐसा ही रहता है जैसा केतन ने बोला कि देखते तो यहाँ पे खेलने का मन होता है. मैं इससे पहले भी मतलब दो बार खेला, दोनों बार अच्छे रन हुए और फैंस का सपोर्ट काफ़ी इंपॉर्टेंट रहता है. और इधर आने के बाद वो लोग इतना प्यार देते हैं, मतलब ऐसा लगता है कि यहाँ पे आना ही चाहिए, ऐसा ये टूर्नामेंट मिस नहीं कर सकते, ऐसा फीलिंग रहता है. खेळाडूंसाठी मॅनेजर आणि मेंटॉर हे खूप महत्त्वाचे असतात. तुमच्या संघाचे मेंटॉर राहुलजी वाल्मिकी, तर मेंटॉरची भूमिका कशी स्पष्ट कराल? कैसे कहोगे मेंटॉर के बारे में? नहीं, मेंटोर का काम बहुत इंपॉर्टेंट है क्योंकि सब प्लेयर को टाइम टू टाइम बुलाना, अपडेट देना कि भाई ये टाइम पे है, सब प्रोवाइड करना. राहुल और अहमद भाई और हरी भाई ये तीनों बहुत अच्छा काम करते हैं हमारे लिए, तो उनको थैंक्स जितना बोलो उतना कम है बस. धन्यवाद राहुलजी, धन्यवाद अहमदजी, ज्यांनी खूप चांगली टीम मॅनेज केलेली आहे. पण निलेश परदेशी यांचं देखील कौतुक व्हायला. आज निलेश परदेशी स्वतः खेळले सुद्धा मैदानाच्या आतमध्ये. तर आता शेवटचा बहुमान जो प्रत्येकाला हवासा असतो, प्रत्येकाला ही ट्रॉफी घेऊन जायची असते आणि पाहूया ती ट्रॉफी रायगड पहिल्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरी गाठते, अंतिम फेरी जिंकते. तर या जय अंबे 11 गिरगाव रायगड ठरते विजेता नॉस्टार ट्रॉफी 2024 सीझन 3. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि मानाचा हा चषक. जबरदस्त आयोजन पाहायला मिळते ते म्हणजे जनमित्र फाउंडेशन तसेच युवक मंडळाचं. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ही अग्रगण्य स्पर्धा, पण पाऊस कुठे होता असं, पण या ठिकाणी धावांचा पाऊस जरूर या सर्व खेळाडूंनी पाडलेला आहे. कालपासून आपण तोच धावांचा पाऊस अनुभवतोय. तर यायचंय जय अंबे 11 गिरगाव रायगड विजेता नॉस्टार ट्रॉफी 2024. अभिनंदन. चला या लगेच सर्वांनी एजे स्पोर्ट्सची जर्सी परिधान केलेली आहे. अजय स्पोर्ट्सच्या वतीनं आपण या सर्व जर्सीज पाहतोय. प्रत्येकाच्या शरीरावरती जर्सी त्यांना शोभून दिसते.
रनरअप होण्याचं दुःख पचवलेलं आहे आणि आता विजेता ठरलेले आहेत नॉस्टार ट्रॉफीमध्ये. तर अभिनंदन जयंबे 11 गिरगाव रायगड. नॉस्टार ट्रॉफीच्या माध्यमातून एक चांगला खेळ जयंबे 11 रायगडचा पाहायला मिळालेला आहे. तर नक्कीच या अजित जॉईन व्हा. निलेश परदेशी तुम्हाला पाहायला मिळतात, आज स्वतः खेळले. जसं मी फरदीनला प्रश्न विचारला होता की मेंटोरचं काम काय, तर मेंटोरला क्रिकेट खेळावं सुद्धा लागते आणि निलेशने ते खेळून दाखवलं आहे. खूप चांगली मॅनेजमेंट आमच्या सर्व मॅनेजर भावांची पाहायला मिळालेली आहे. रायगड संघ कुठेतरी विजयापासून अलिप्त होता आणि मला असं वाटते की ही जी स्पर्धा आहे रायगडसाठी सुरुवात आहे आणि यानंतर रायगड संघ काय थांबणार नाही असंच कुठेतरी मला वाटते. निलेश, तुमच्याशी मला चर्चा करायला आवडेल. टीम मॅनेज करताना खूप काही करावं लागते, कठीण असतं. प्रत्येक खेळाडूला एकत्र करणं, दिलेल्या वेळेवर पोहोचणं, फक्त मुंबईमध्ये नाही, रायगडमध्ये नाही, तर महाराष्ट्रात बाहेर जाऊन तुम्हाला खेळायचं असतं, संघाला एकत्र बांधायचं असते. काय सांगाल या प्रवासाबद्दल? आम्ही गेले 10-15 वर्ष खेळतोय क्रिकेट एकत्र. आमची टीम 12-13 वर्ष आली रायगड खेळते. पण प्लेयर लोक म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करायला लागतात, लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्टेशन, परत स्पॉन्सर्स, प्लेयर लोकांना एकत्र आणणं. तर थोडासा एक इझी जॉब नाही आहे, पण सगळे लोक सपोर्ट करतात आणि एकजुटीने राहतात सगळेजण, म्हणून हे सगळं शक्य होतं मला. धन्यवाद. अशीच एकजूट तुमची पाहायला मिळेल. बघा, अजून एक सन्मान नक्कीच बाकी आहे, कारण ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होते, ती सुद्धा डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून. तर tenniscricket.in साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण त्यांच्या टीमने प्रेक्षकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवली आहे. कारण ही जी स्पर्धा आहे LED TV वर आपण पाहतोय, स्मार्टफोनवर पाहतोय, तुमच्याकडे डेटा आहे तर तुम्ही दिवसभर ही स्पर्धा HD क्वालिटीमध्ये पाहू शकता. तर यायचं आहे संदेशजी पिलाणे, tenniscricket.in. विशाल नाणेकर आहे, संदेशजी पिलाणे, पूर्ण टीम या प्लीज, कारण आपल्या टीमचं कौतुक व्हायलाच पाहिजे. हा पुरस्कार, हा जो सन्मान तुमचा व्हायलाच पाहिजे. तर पूर्ण टीमने आलं तरी हरकत नाही आहे. विशाल नाणेकर आणि पूर्ण टीम आपण लगेच यायचं प्लीज, कारण डिजिटल व्हॅन ही जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट तुम्हाला पहिल्यांदाच tenniscricket.in च्या वतीनं पाहायला मिळते. तर संदेशची पिलाणे टाळ्या होऊन जाऊ द्या संदेशसाठी, कारण एक डिजिटल व्हॅन जी तुम्हाला आता तुमची स्पर्धा किंवा तुमचा कार्यक्रम लेह लडाखला असू दे, चेरापुंजीला असू दे, केरळच्या बॅकवॉटरला असू दे, कुठेही असू दे, ती व्हॅन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. अभिनंदन tenniscricket.in. असंच उत्तरोत्तर नवनवीन काहीतरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल विश्वामध्ये आणत राहा. धन्यवाद, आपला मनपूर्वक आभार. आमचे डिस्क जॉकी यांचा आभार व्यक्त करतो. आमचे स्कोरर आशिषजी उपाध्याय, आपला देखील विशेष आभार. आम्हाला सेवा पुरवली त्याबद्दल व्यक्त करतोय. तर आता आपण कुपन्स, सर्व प्रेक्षक त्यासाठी थांबलेत, तर आता ते कुपन्स आपण काढणार आहोत. 10 रुपयाच्या वडापावमध्ये तुम्हाला आता बक्षीस जिंकण्याची संधी आहे आणि पाहूया आता ते बक्षीस कुठल्या प्रेक्षकाच्या नावावर जाते. बाहेर टोईंगची गाडी आलेली आहे, ज्यांच्या समोर बाइक्स आहेत कृपया साइडला करा. जेवढे प्रेक्षक आहेत प्लीज, अगर दर्शक या खिलाड़ी है, बाहर टोइंग वाले आए हैं. और देखिए कल रक्षाबंधन है तो ज़्यादा हमें कोई खर्चा ना हो, तो तुरंत जाइए आप. थांबा थांबा थांबा, लवकर जा लवकर. चला बाईक साईडला करा तुम्ही आणि या. चला राकेशजी धन्यवाद. आणि आता तो क्षण आलेला आहे, आनंदाची खुशखबर. 10 रुपयाचा वडापाव काल आज आपण मुंबईचा निश्चितपणे खाल्लात. मात्र ज्या वेळी नॉस्टार चषक आपण पाहतो, दिवस रात्र डे नाईटची क्रिकेट स्पर्धा फेब्रुवारी महिन्यातील असेल किंवा श्रावण महिन्यातील आपली लाख मोलाची भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी. वेगवेगळे ग्राइंडर, मिक्सर, कुकर, त्यानंतर आपण पाहणार आहोत LCD TV. भाग्यवान लकी विजेता, ज्याला LCD TV पाहायला, LED TV, इस्त्री 4 आहेत, फॅन 1 आहे, मिक्सर आहेत, टोस्टर आहेत,
त्यानंतर कुकर, टोस्टर, मिक्सर, फॅन, इस्त्री आणि LED टीवी, बम्पर धमाका. चलो काउंटडाउन स्टार्ट करेंगे. तो पहला धक 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 धक, पहला नंबर है लकी नंबर. हा माहित आहे. हातातलं तिकीट समोर घ्या. काय लिहिले त्याच्यावर? नॉ स्टार लिहिलेलं आहे बघा. येस. अजून काय लिहिलंय? युवक मंडळ लिहिलंय. येस. सूरज जाधव यांनी अप्रतिम अशी कामगिरी केल्यामुळे त्यांना टी शर्ट आणि कॅप आपण आयोजकांच्या वतीने देत आहोत. सूरज जाधव आपण यायचं आहे. आणि बघा लकी ड्रॉ कुपन आपण काढतोय खरं, पण जो हजीर तो वजीर, ज्याचं असेल त्यालाच. सूरज जाधव याच्यासाठी आपण खास हे टी शर्ट आणि कॅप अजय स्पोर्ट्स साठी जेवढ्या टाळ्या होतील तेवढ्या कमी आहेत. अजय स्पोर्ट्स, अजय आग्रे, सूरज जाधव याचा सत्कार सन्मान बबनदादा गुरव आयोजक यांच्या वतीने आपण करत आहोत. आणि यानंतर अजय कोण अजून? जय चव्हाण वडा. काल आणि आज बटाटा वडा. आणि नेहमीच आपल्याबरोबर असतो प्रेमाने ज्याला वडा म्हणतात, जय चव्हाण. खूप मेहनत करतो हा मुलगा. डे नाईट टुर्नामेंट असू द्या, आपण नेहमी त्याला बॉलसाठी मागे पाहिलेलं आहे डे नाईट टुर्नामेंटमध्ये. आणि क्रिकेट देखील खेळतो. ज्या ज्या वेळेस बबनदादांचं स्पर्धा असली की तुम्हाला दोन्ही दिवस नाही त्याच्या अगोदरच्या दिवसापासून त्याची मेहनत आपण पाहतोय. त्याला टी शर्ट आणि कॅप बबनदादांच्या वतीनं हे टी शर्ट त्याला देत आहोत. खूप छान असं टी शर्ट. क्या बात है. बबनदादांची पूर्ण फॅमिली आपण पाहतोय. दोन्ही मनस्वी पण आहे, छकुली पण आहे आणि हां बरोबर. आणि बाळ गोपाळ आलेला आहे त्यांच्या घरी. पुढच्या वर्षी आपल्याला मला वाटतं पोईसर प्रीमियर लीगला येईल. आणि बबन टायगर्स टीमचं नाव आपण या अगोदर गणेशजी पाहिलेलं आहे. यावर्षी काहीतरी वेगळं नाव असणार आहे. यस, बबन टायगर, सिद्धेश्वर टायगर्स. क्या बात है. यस यस, नक्कीच नक्कीच. हां बहुत बढिया. पार्टी बाकी आहे, कारण बघूया आता कधी दादा म्हणतात त्याच्यावर. चला सर्वांनी आपल्या तिकिटावर काय काय लिहिलंय बघा. कुपनवर युवक मंडळ लिहिलंय, जनमित्र फाउंडेशन, सिद्धेश्वर बॉईज, भव्य ओव्हरआर्म पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. एका बाजूला आपण पाहतोय आयोजकांचं चित्र आहे, गणेशदादा बारे, त्याचप्रमाणे महेंद्र बबन गुरव, त्याचप्रमाणे आमचे जनमित्र फाउंडेशन अध्यक्ष दीपक पाटणेकर साहेब, पैसा जिमखाना अध्यक्ष आदरणीय मुकेशभाई भंडारी साहेब. आणि 17 आणि 18 ऑगस्टचं पाहिजे, नाही तर फेब्रुवारीचं असेल तुमच्याकडे. चला नंबर आहे धक 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 27 ऑगस्टला या ठिकाणी दहीहंडी महोत्सवाची आपण सुरुवात करणार आहोत. 27 नंबर नाही ना तो बघाल 27 धावत याल इकडे. 27 अगस्त को दहीहंडी महोत्सव का आयोजन इसी ग्राउंड पर हमने किया है. तो निश्चित तौर पर आप देखिए आज प्रो गोविंदा चालू है. सबको लग रहा था आर्यंस गोविंदा पतक जोगेश्वरी कोकण नगर इस बार बाजी मारेंगे, लेकिन क्वार्टर फाइनल में हार गए हैं. जय जवान आगे चल रहे हैं. झाली आणि स्टार स्पोर्ट्सला होतं रिझल्ट लागलेला आहे, कारण स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून गुलदस्त्यात आहे रिझल्ट. गेल्या वर्षीचा प्रो गोविंदा विजेता जय जवान. आमचे कॅमेरामॅन टेनिस क्रिकेटचे देखील वाट पाहत आहेत. बक्षिसं आलेली आहेत. राम सावंत यांची धावपळ आपण पाहतोय. साई साई आपण इकडे यायचंय. आज LED टीव्ही कोण घेऊन जाणार? केबलवाल्याला आता सांगा, डिश टीव्ही वाल्याला आता सांगून ठेवा.
व्यवस्थित छानपैकी काय काय आवश्यक आहे ते सगळं तयार करून ठेवा. पूरी फैमिली के लिए एक बड़ी टीवी आने वाली है. चला पहिला लकी नंबर काढणार आहोत. बोला गणपती बाप्पा, सिद्धेश्वर हनुमान महाराज की. आणि लकी नंबर टिक टिक टक टक नंबर आहे. आणि इस्त्रीसाठी हे पारितोषिक आहे, लक्षात ठेवा इस्त्रीचं पारितोषिक आहे. इस्त्रीसाठी लकी नंबर आहे. जिसके पास नंबर वाला रहेगा उसे मिलेगा. मेरे दोस्त का था, मेरे बाजू वाले का था, ऐसा नहीं. जो हजीर तो वजीर, लक्षात घ्या. नंबर आहे लकी नंबर 1 3 1 3 1 3 4 1 3 4 and the last digit, आखिरी नंबर जो अंक रहेगा 1 3 4 5 1345 1 3 4 5 1345. जर कोणी असेल तर या, आपल्याला इस्त्री मिळणार आहे. 1 3 4 5 बघा, नाव लिहून घ्या. बघा वडापावचा किती फायदा होतो. आत्तापर्यंत कुठल्याही दुकानात आपण गेलो थांबत. पहिला 1 3 4 5 नक्की तुम्हीच आहात ना शुभम? झालं ना पहिल्याचं नक्की झालं ना? आणि यानंतर दुसरा लकी नंबर ठीक ठीक लकी नंबर आहे, ज्यासाठी आपण पारितोषिक काय आहे, पहिलं इस्त्रीचं गेलेलं आहे पारितोषिक, आता इस्त्री. ओके, परत एक इस्त्री. 0 8 0 8 8 और आखिरी डिजिट है 1 0 8 8 1 0881.
सेम 0881 ये नंबर का नहीं, अब दूसरा निकालेंगे नंबर नवीन, और नंबर है नंबर है 04 एवढं टेन्शन नका घेऊ 0437 0437. अजय तुला लागलं नाही, बंडागळे साहेब नाही, ओके भावेश पण नाही म्हणतोय. 0437 नंबर 0437 हे पण इस्त्रीसाठीच आहे ना सर? 0437 नाही, इस्त्रीसाठीच बक्षीस आहे. लकी नंबर 0483 0483 कुपन नंबर लकी ड्रॉ 0483 नाही. लकी नंबर 0483 नहीं ना कोड, ओके. तो अब निश्चित तौर पर कोई ना कोई दौड़कर यहां पर आने वाला है, नक्कीच कोणतरी धावत येणार. नंबर आहे 1347 इस्त्री कडक इस्त्री नाही. काय झालं बाबा दादूस? यस यस नहीं उसो हाँ यस 1347 भी नहीं, नया निकालो. महेश जी राऊत साहेब आपण नंबर काढा एक. नंतर दीपक पाटणेकर साहेब तुम्ही काढा एक नंबर. आणि आता हा नंबर आहे 100% कोणला कोणतरी धावत येईल. 0975 नाही. वडापाव खाणारे घेऊन निघून गेले वाटतं. काय रे बाबा कठीण आहे. 0975 बघा तुमच्यासाठी बक्षीस आहे काय. आणि नक्की आता मला तर 100% आता खात्री आहे या तिकिटावर कोण ना कोणतरी येणार. बोला गणपती बाप्पा. नंबर आहे 1140. बघा नीट बघा, काही जण एवढ्या काळोखात लांब आहेत. रितेश गुरव आहे की काय? नाही त्याच्या धावण्यावरनं चालण्यावरनच कळतंय. चालना मी तरी म्हणतोय आता कोण ना कोणतरी धावत आहे. 1140. आणि जे मॅच मध्ये काय केलं नाही मात्र काहीतरी केलंय बघा. रक्षाबंधन साजरं करून आलाय तो. ओ बहिणीचा आशीर्वाद आहे. रितू बरोबर आहे ना 1140. बघा रक्षाबंधन करून आलेल्या ताईचा आशीर्वाद मिळालेला आहे त्याला. आता कुकर सेट, हिस्ट्री संपलेल्यात कुकर सेट. आता चला पाटणेकर साहेब एक काढा. चला थोडंसं पूर्ण ते जेवढे कुपन्स आहेत सगळीकडे वर खाली करा, ते वर खाली करा आणि काढा. यस चला अब कुकर सेट. अब कुकर सेट. कुकरची शिटीचा आवाज कसा येतो? चला एवढा जोरात आवाज करू नका, भात शिजेल. चला नंबर आहे कुकर सेट 1 2 12 1 2 1 और आखिरी नंबर है 1 2 1 8 12 18.
काय रे वडापावले कुठे गेलेत? 12-18 मोइन कह रहा है कि 13-18 बोलते तो हमारे बच्चा आता था, लेकिन बच्चे को रोकने के लिए भाऊ 12-18 कोण आहे का? नाही. चला साहेब अजून काढा. कोणालजी केरकर साहेब. चला कुकर सेट आपण पाहतोय 12-18 आणि हा निश्चितपणे लकी नंबर आहे. आजच्या दिवसात सर्वाधिक धावसंख्या किती होती सांगा? आज आणि काल 2 दिवसामध्ये टूर्नामेंटचे हाईएस्ट टोटल कितना था? कितना था? 120 था, बराबर ना? हाँ तो अभी नंबर आएगा 0120. बघा माझं लक्ष त्या अजयकडेच आहे मगापासून. 0120 0120. चला कोणी नाही. प्रमोदजी एक काढा. येस निघालेलं आहे. वर खाली सगळं असं हलवा ते पूर्ण वर खाली करा. बघा मगाशी मी म्हटलं काय कि 0120 बराबर. अब नंबर अलग है. हम बचपन में क्या खेलते थे? लपा छुपी. तब गिनते थे. कैसे गिनते थे? 10 20 30 40 50. तो अब नंबर है 1020 10 20. काय आलं? 0120 पारितोषिक आलेलं आहे. अनिकेत सावंत सिद्धेश्वर बॉईजला लागलेले आहेत प्राइजेस. रिद्धेश गुरवला लागलं. 0120 कॅन्सल झालं. थोडा रुको आप. थोडं थांब. प्रेशर कुकर बघा. प्रेशर एवढं पण करू नका, नाही तर एवढा प्रेशर आला. प्रेशर आल्यानंतर काय होतो? कुकरमध्ये भात शिजतो. चला कुकर का सेट लेके जाऊंगा. अनिकेत सावंत नेहमी प्रेशराइज खेळतो तो. चला आता कशासाठी आहे? पुन्हा एकदा कुकर सेटच आहे का काय? कुकर सेट तुम्ही बाजूला व्हा. अनिकेत सावंत इथे या. यांच्याशी नंबर द्या आणि तुमचं बक्षीस घेऊन जा. बक्षीस घेऊन जा. थांब थांब घाई करू नको. 10-20 कोणी नाही आहे. 0120 का यहाँ पर है अनिकेत सावंत. थोडं बाजूला तो नंबर आपण काढणार आहोत कारण 0120 अनिकेत सावंतला लागलेला आहे. प्रेशर कुकर नंतर आता नवीन पारितोषिक आपण बघतोय फॅन. चला फॅन. पंख्याची गरज आहे. किती कडक ऊन आपण पाहिलं आज. घरातल्यांसाठी छानपैकी हवा देण्यासाठी घेऊन जा फॅन. नंबर आहे 0691 0691 कोण आहे का? फॅन नाही. द्या नवीन नंबर द्या. नवीन नंबर द्या. 0691 कोणी नाही. दुसरा नंबर आहे का अजून कुठे लांब? 0691 नंतर फॅन साठी अजून एक नंबर 0605 0605 फॅन 0605 3 काउंट तक अगर आप हेलो 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 हाँ आला आवाज येतोय? आवाज अजय हेलो हेलो
काय नंबर होता? 605 0605 कोई है? Last 0605. टिक टिक 1. count. नहीं है. टिक टिक 2. चलो next. टिक टिक 3. चला हा एकत्र देणार आहोत. 252 0252 0252. 0252 चला 0252. 0252. 0252. टिक टिक 1. टिक टिक 2. 0252 टिक टिक 3. चलो नेक्स्ट. 0324 0324. 0324. 0324. 0324 0324. कुणालजी थोडस वर खाली करा सगळीकडे. बोला. सिंगल नंबर और वो बहुत लकी नंबर होता है. गाड़ी वाले लोग वही नंबर लेते हैं. सिंगल नंबर है. जिसको गाड़ी खरीदना होता है वो वही नंबर लेता है. नंबर 9 अक्षर नंबर 9 9 नंबर है कोई? 9 नंबर 0009 0009 0009 चेक कर. 0009 बराबर है. उदेश को प्राइज मिला है. इधर ले ले जाके प्राइज ले ले. फैन लेना है. फैन चला रिद्धेशने पण यायचे. नाही थांब रे थांब. आपल्यातला द्यायला ते चुकून आला नंबर. कुठला दिलाय? क्या दिया? 1203. ये स्त्री के लिए है. 1203 तिचे 1203 याला एक इस्त्री द्या. ए जा राजेश दे ना. चलो अभी एक दे रे. चलो 9 नंबर की सीरीज है. अभी हम लोग दे रहे हैं एक मिक्सर. चलो देखते हैं नंबर किसको लगता है. 913 913 913 913. कोई लंबे से भाग के आ रहा है क्या? कोई नहीं. 913 कोई नहीं. ओके. अरे अभी रुक ना तू. अभी तो एक साथ दो नहीं दे सकते ना. अभी लोगों को लगेगा. ओके. अभी है 446 446 0446 446. चलो आ जाओ. मिक्सर. क्या बात है. आज घर पे मम्मी खुश होगी. शादी हुई होगी तो बीवी खुश होगी. बहन होगी तो बहन भी खुश होगी. चलो बढ़िया. शादी हुई है तेरी? 446 बढ़िया बराबर है. तो मिक्सर यहाँ पर. चला मिक्सर द्या. पटनेकर जी मयूर जी ताली बजनी चाहिए भाई लोग. चलो नेक्स्ट नंबर है 576. कुकर सेट दे रहे हम लोग. 576 557. फाइव 76. एक गाली नहीं. 576 कुकिंग सेट है. ताली बजनी चाहिए.
दुसरा नंबर दे सिंगल नंबर आपल्या पोरांचा. नंबर है 121 121. टोस्टर दे रहे हम 121. 121 आहे कोण 121. खालून काढ एकदम. चलो 0350 0350 टोस्टर 0350. 121 गया, अभी आया नहीं तो गया. हम लोग अभी आया नहीं, 4 बार अनाउंस करने पर नहीं आएगा तो हम कहां से देंगे. ये इकडे म्हणू 121 द्या. जा तिकडे जा, प्राइस घे जा दे. टोस्टर है, सिंगर का ताली बंदी चाहिए, बच्ची को लगाए. आता काय काय राहिले रे. चलो एक एक चलो नेक्स्ट नंबर है 0205 मतलब 205. 205 0205 है कोई 205. 1 2 0205 है कोई. 3 दे. नवीन नवीन सीरीज कार्ड. और है 0132 0123 0132. अरे तू बार बार आएगा ऊपर तो है करके कितना है 0132. आजा. तिकडे जा इस्त्री इस्त्री. मोहितेची इस्त्री द्या. अरे तू ये ना बाबा, तुझ्या हाताने गाडी आहे. ये ना भाऊ ये. ए कुणाल कुणाल थांब थांब ठेव आतमध्ये टाक सगळे. हलवतात एकदा त्या लोकांना बोलव. हे या मुलाला बोलव. ये वर्दी ये आ जा होएगा ना. आग बंद कर. 688 0688. ये 800 है रे तेरा पागल. 0688 688 आहे कोण. ए लहान मुलांना बोलव वरती. अजून लहान मुलांना या. 0465 465 0465 आहे कोणी. 0465 एक मिनिट 0465 आलंय. आजा आजा आगे आजा. पुढे ये बच्चा पुढे. कुकिंग सेट 0465 एकदम मैचिंग है कुकिंग सेट. ए त्यांना बोलो ना. किधर से आए हो.
अच्छा पैकर है, मेन पैकर। कौन से टीम का? बोल। महादेव 11 के टीम को भी प्राइज लगता है। चलो अभी एक मिनट अभी हमारा लास्ट बम्पर प्राइज है। हाँ, आता ते बॉक्स इथे घेऊन दे, आपण बाजूला होऊन जाऊया सगळे, ऐक ना, पेअर करूया आपण सगळे बाजूला होऊन जाऊया। अभी ऐसा है कि हम लोग 1 मिनट, ये बॉक्स में चिट्टियां है, जितना हिलाना है सब हिला रहे हैं, बराबर है, जितना ऊपर नीचे करना है सब कर रहे हैं। ये बच्चा उधर देख, तू किसका नाम निकालने वाला है इसमें से बता। अभी ये अंकल का निकालेगा। हाँ? एक मिनट, बराबर है। चलो अभी ये एलसीडी, हाँ हाँ, उधर देख 1346 है कोई? 1346 1346 मराठीत बोलतो 1346 1 3 4 6। ए भाई 1 मिनट, बाद में मैं 3 तक गिनूंगा। 1 1346 2 1346 3। कोई नहीं, नेक्स्ट चिट्ठी निकाला जाए। भाई तुम लोग बाद में बोलना नहीं, अब कोई आएगा देगा नहीं मैं। हाँ 1346 बाद हो गया। चलो ए तू बाजूला हो, आजा कोणी, ये इकडे चल। चला डोळे तिकडे बघायचं, इकडे हात टाकायचा आणि एक चिठ्ठी काढायची। 194 0194 0194 0194 0194 1 0194 2 0194 3। सर अभी एक मिनट एक मिनट, ये 0194 कैमरा में दिखाओ, किधर है कैमरा? चालू है? जीरो 194 नहीं सब टिकट वैसे ही दिया है, जैसा थोड़ा फटा भी रहेगा वो अपना नंबर कबूल है। चलो 0194 अजय आगरे को एलईडी लगी है, जोरदार ताली बजा देंगे और प्राइज डिस्ट्रीब्यूशन पूरा हो गया। और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।